वळ्यात पुढल्या बातमीकडे. वैष्णवी हगवणे आत्महत्येच्या पार्श्वभूमीवर मराठा समाजाची एक बैठक बोलावण्यात आली आणि मराठा समाजामध्ये निर्माण झालेल्या विविध समस्यांवर या बैठकीमध्ये चर्चा झाली आहे. पैशांसाठी मुलीचा छळ होऊ नये याबाबत मराठा समाजाच्या बैठकीमध्ये चर्चा झाली. तसंच प्री वेडिंग हा प्रकार बंद करण्याबाबत देखील या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती कळते आहे. हुंडा घेऊ नये, देऊ नये, देणाऱ्यालाही शासन झालं पाहिजे आणि घेणाऱ्यालाही शासन झालं पाहिजे. त्यानंतर लग्न समारंभामध्ये जो आविधाव्य खर्च आहे त्यामध्ये म्हणजे वाजंत्री आले, ते तुमच्या त्या ठिकाणी स्क्रीन वगैरे आल्या, जेवण आलं, त्याच्यामध्ये सर्व त्या ठिकाणी या गोष्टी आल्या. हा अवाढव्य खर्च टाळून मराठा समाजाने अगदी थोडक्या मोजक्या लोकांमध्ये त्या ठिकाणी शुभविवाह यासारखे प्रसंग त्या ठिकाणी साजरे करावे, जेणेकरून तुम्ही जे काही करताय, जे कार्य जे तुम्ही त्या ठिकाणी जो लग्न सोहळा विधी सांगितलेला आहे, हा विधी लग्न सोहळा विधी हा विधी प्रमाणे त्या ठिकाणी करण्यात यावा. तर मराठा समाजाच्या बैठकीमध्ये काय महत्त्वाचे मुद्दे चर्चिले गेले त्या संदर्भातले आपण ग्राफिक्स बघतोय. हुंडा प्रथा बंद करावी, त्याऐवजी मुलीच्या नावानं मुदत ठेव करावी, हा एक निर्णय घेण्यात आलाय. पैशांसाठी मुलीचा छळ करू नये यावर देखील चर्चा झाली आहे. मराठा समाजामधील लग्नांमध्ये प्री वेडिंग हा प्रकार बंद करावा या संदर्भातली देखील चर्चा झाली आहे. प्री वेडिंगचे फोटो किंवा व्हिडिओ लग्नात स्क्रीनवर दाखवल्यास प्रतिष्ठित व्यक्ती विवाह सोहळा सोडून निघून जातील. लग्न सोहळा 100 ते 200 लोकांमध्येच करावा. डीजे ऐवजी लोक कलावंत आणि पारंपरिक वाद्यांचा वापर करावा. लग्न सोहळा वेळेवरच पार पाडावा.